नमस्कार. महाराष्ट्राला आज एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. मला सांगतानाही अत्यंत दुःख होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमानाला बारामती येथे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या या चार्टर्ड विमानाचे लँडिंग दरम्यान अपघात. डीजीसीए आणि अधिकाऱ्याच्या प्राथमिक माहितीनुसार विमानात अजितदादासह 6 जण होते. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह इतर सहकारी पायलट आणि क्रू मेंबरचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी आहे. विमान जळून खाक झाले, मोठ्या प्रमाणात धूर आणि आग दिसली. हे अपघात नेमके कशामुळे झाले? तांत्रिक बिघाड की दृश्यता कमी? याची सखोल चौकशी डीजीसीए आणि विमानतळ प्रशासनाने सुरू केली आहे. अजितदादा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रचाराला निघाले होते. आज त्यांच्या 4 सभा नियोजित होत्या. या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. पवार कुटुंबीय, कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांमध्ये शोकांचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेतून झालेल्या नुकसानीवर शोक व्यक्त केला आहे. अजितदादा हे एक रोखठोक जनसंपर्क मजबूत नेते होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या संपूर्ण घटनेचे अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू. अजित पवार यांच्या आत्म्याला शांती मिळो. महाराष्ट्राला हे दुःख सहन करणे कठीण आहे. अधिक माहितीसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल.